हाय ऑल, आपण आज बघणार आहोत हेल्दी ब्रेकफास्ट रेसिपी। आमच्याकडे बरेच लोक डाएट करत आहेत, आम्ही सर्व। तर त्यामुळे ही डाएटला पण चालते आणि ही हेल्दी ब्रेकफास्ट असल्यामुळे पूर्ण फुल मील पण आहे, तुम्ही टिफिनमध्ये सुद्धा ही नेऊ शकतात। तर यासाठी मी जे आपले छोले आहेत ते रात्री भिजत टाकले आणि सकाळी त्यांना उकडून घेतलेलं आहे, यापैकी छान मऊ। उकडताना त्याच्यात काळी वेलची टाकली होती। आता मी एका मिक्सरच्या भांड्यात दही घेतलं आहे, छानसा सॉस तयार करूया आपण त्यात टाकण्यासाठी। तर ह्या सगळ्या भाज्या घेतलेल्या आहेत, त्यासाठी आपण घेतलाय बारीक कापून गाजर, बीट घेतला आहे, टमाटा घेतला आहे, कांदा आणि काकडी आणि लिंब, हे सगळं त्यासाठी लागणार आहे। आपलं हेल्दी बाउल आहे ब्रेकफास्टचं। तर यासाठी मी आता दही घेतलं आहे, थोडे पुदिन्याचे पत्ते घेतले आहे, अर्धी वाटी ते टाकूया। आणि थोड्या मिरच्या पण घेतल्या आहे, 2। तुम्हाला किती तिखट हवं त्यानुसार तुम्ही टाकू शकता। तर यात मी 2 मिरच्या टाकलेल्या आहेत। त्यानंतर हे ब्लेंड करून घ्यायचं आहे, बारीक करून घ्यायचं आहे छान। पाणी थोडं वाटलं तर तुम्ही टाकू शकता, मी दह्याचंच थोडंसं पाणी टाकलं आहे, बाकी टाकलेलं नाही आहे काही। तर याप्रमाणे हे आपलं थोडंसं सॉस तयार झालेलं आहे। याच्याने खूप टेस्टी लागतं आपलं जे बाउल आहे हेल्दी। आता हे 1 बाउल उकडलेले छोले घेणार आहोत, जितके तुम्हाला हवे तितके घ्या। तर यात काळी वेलची मी टाकली होती उकडताना, तर मी 4 शिट्ट्या घेतल्या आहेत। आणि तुम्हाला जसं मऊ असं हवं त्या तितक्या तुम्ही शिट्ट्या घ्या। तर याप्रमाणे बाउल भरून घेतलेलं आहे। हे एका माणसासाठी आहे, आमच्या घरात 1 जण एवढं खाते। तर आता 2 ते 3 छोटे चमचे यात कांदे टाकणार आहे, बारीक कापलेला। तर हे त्यानंतर आपण टाकणार आहोत यात गाजर बारीक कापलेला, ते पण 2 ते 3 छोटे चमचे। टोमॅटो घेतलाय 2 चमचे, कारण ते थोडे जाड कापलेले आहेत, तर ते मी 2च चमचे घेतलेले आहेत। त्यानंतर थोडे जाड कापलेले बीट घेतलेले आहे यात, खूप सुंदर ही डिश होते। काकडी टाकलेली आहे, खूप छान लागते, टिफिनला पण तुम्ही नेऊ शकता। यात लिंबू पिळीत आहे आता, खूप कलरफुल छान दिसतंय बघा। आणि हेल्दी ही तितकीच आहे। मीठ टाकले आहे चवीनुसार, त्यानंतर चाट मसाला थोडा टाकलेला आहे आणि जे आपण दह्याचं सॉस तयार केलेलं आहे ते आपण टाकून घेऊया यावर, छान मिक्स करून घ्यायचं आहे। तर हे आता रेडी आहे। आता अजून एक पदार्थ त्यात टाकणार आहोत। तर हे भिजवलेले आहेत बदाम काल रात्री, त्यातले 3 घेतले आहे, साल काढून घेतले त्याचे आणि बारीक तुकडे करून घेतलेले आहे। तर हे जे बदाम आहे आपल्याला याच्यावर टाकायचे आहे। तर आपलं हे सॅलड बिलकुल तयार आहे। मी अगदी सुरुवातीला जेव्हा यूट्यूब चॅनल सुरू केलं होतं तेव्हा रशियन सॅलड दाखवलं होतं, तेही आमच्या घरी नेहमी बनतं। तर आता हे फुल मील बिलकुल तयार आहे। हे ब्रेकफास्ट आहे, हे टिफिनमध्ये पण नेत आहे बघा। तर हे मी आज टिफिनमध्येही नेत आहे, तर त्यासाठी हे तयार केलेले आहे आणि ते खाण्यासाठी आहे। अशाच छान छान रेसिपीजसाठी चॅनलला सबस्क्राईब करा।